नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील महत्त्वाची शिखरे अभ्यासणार आहोत. तर परीक्षेमध्ये यावर वारंवार प्रश्न विचारले जातात. म्हणजे शिखरं दिले जातात, त्यांचा चढत्या क्रमाने किंवा उतरत्या क्रमाने आपल्याला क्रम विचारला जातो. तर आता ही आपण कशा प्रकारे लक्षात ठेवायची त्याची शॉर्ट ट्रिक बघणार आहोत. आता याची शॉर्ट ट्रिक आहे, कसा मी हसतो. कसा मी हसतो. तर क म्हणजे कळसुबाई, सा म्हणजे सालेर, मी म्हणजे महाबळेश्वर, ह म्हणजे चौथ्या क्रमांकाचा आहे हरिश्चंद्रगड, स म्हणजे सप्तशृंगी आणि त म्हणजे तोरणा. तर पहिल्या सहाची ट्रिक काय आहे? तर कसा मी हसतो. क म्हणजे कळसुबाई, सा म्हणजे सालेर, मी म्हणजे महाबळेश्वर, ह म्हणजे हरिश्चंद्रगड, स म्हणजे सप्तशृंगी आणि तो म्हणजे तोरणा. त्याच्यानंतर शेवटचे हे जे पाच शिखर आहेत ते कसे लक्षात ठेवायचे. तर अत्रेंनी तिला विचारले. अत्रे, अ म्हणजे अस्तंबा, त्र म्हणजे त्र्यंबकेश्वर, वी म्हणजे वैराट आणि च म्हणजे चिखलदरा आणि विचारले, ह म्हणजे हनुमान. तर या प्रकारे आपण महाराष्ट्रातील महत्त्वाची शिखरे कशा प्रकारे लक्षात ठेवायची ते बघितलं. तर याची परत एकदा पूर्ण ट्रिक काय आहे. तर कसा मी हसतो. कसा मी हसतो. क म्हणजे कळसुबाई, सा म्हणजे सालेर, मी म्हणजे महाबळेश्वर, ह म्हणजे हरिश्चंद्रगड, स म्हणजे सप्तशृंगी, त म्हणजे तोरणा. म्हणजे ही उतरत्या क्रमाने ह्यांची ट्रिक आहे, कसा मी हसतो. त्याच्यानंतर अत्रेंनी तिला विचारले. अ म्हणजे अस्तंबा, त म्हणजे त्र्यंबकेश्वर, वी म्हणजे वैराट, च म्हणजे चिखलदरा आणि हनुमान. तर याची ट्रिक काय? कसा मी हसतो, अत्रेंनी तिला विचारले. हे जर आपण एक वाक्य लक्षात ठेवलं तर आपले जवळजवळ 11 महत्त्वाची शिखरे त्यांचा उतरत्या क्रमाने आपल्याला क्रम लावता येतो. तर परीक्षेत यावर वारंवार प्रश्न विचारले जातात. तर ह्या ट्रिकच्या माध्यमातून आपल्याला ही महत्त्वाची शिखरे लक्षात ठेवण्यास मदत होते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.